लंडन ते पंढरपूर निघाली ग्लोबल वारी। भारतीय वंशाचे नागरिक विदेशात राहून आपली संस्कृती आणि परंपरा अत्यंत अभिमानाने जोपासत आहेत। याचाच एक अनोखा भाग म्हणून परदेशातील भारतीयांनी ग्लोबल वारीचे आयोजन केले आहे। या माध्यमातून युनायटेड किंगडम UK येथून पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ही भव्य वारी काढण्यात आली आहे। बुडापेस्टमध्ये भक्तीचा गजर। ही ग्लोबल वारी 6 जून रोजी सुरू झाली असून नुकतेच हंगेरी देशातील बुडापेस्ट शहरात या वारीचे आगमन झाले। वारीच्या स्वागतासाठी तेथील भारतीयांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। परदेशात राहणाऱ्या भाविकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका डोक्यावर घेतल्या। लेझिमच्या तालावर ठेका धरत आणि फुगडी खेळत त्यांनी पालखीचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले। संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लित झाला होता। महाराष्ट्राची पंढरपूर वारी ही केवळ एक तीर्थयात्रा नसून श्रद्धा, भक्ती, एकता आणि शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे प्रतीक आहे। हाच वारसा आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे। विविध देशांमधून प्रवास करत मुंबईत येणार युनायटेड किंगडम येथून निघालेली ही ग्लोबल वारी अनेक देशांचा प्रवास करणार आहे। ही वारी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि तुर्की या देशांमार्गे पुढे मार्गक्रमण करेल। यानंतर सर्व वारकरी विमानाने मुंबईला पोहोचणार आहेत। मुंबईत आगमन झाल्यानंतर ही वारी पुढे पंढरपूरकडे कूच करेल आणि जुलै 25 रोजी ही ग्लोबल वारी थेट पंढरपूर नगरीत विठू माऊलीच्या चरणी पोहोचणार आहे। परदेशातील भूमीवर उमटणारे हे टाळ मृदंगाचे सूर आणि विठ्ठल भक्तीची ओढ सध्या जगभरातील भारतीयांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे। Ramakrishna Hari Mauli. Today we are so excited to welcome Global Wari in Budapest, Hungary. The 150 Indian community gathered today at Hero Square, iconic place you can see here. And we all are doing the Vitthal Gajar in Budapest. We are very happy to welcome Lord Vitthal Holy Feet in Budapest. And you can see the crowd, how the crowd is doing the bhajan, and all the Budapest is now feeling really Viturayacha Gajar. It's like Pandari in Budapest. We are so happy and we are really feeling proud that we got the chance to do this puja in Budapest. Ramakrishna Hari.